मित्रांनो नमस्कार. ऑगसी या प्रसिद्ध इंग्लिश कथा मासिकाचे संपादक मिस्टर लॉरेन्स हॅमंड यांनी आपल्या एका निवेदनात एकवार लिहून ठेवले आहे की आय सस्पेक्ट दॅट द फोर्थ थिंग इम्प्रूव्हल मॅन लर्न टू से आफ्टर आय लव्ह यू, आय हेट यू अँड हेल्प वॉज टेल मी अ स्टोरी. Since then no one who could listen or read has been altogether alone in the world. A wish of the many to be told a story and the ability of the few to tell one is as old as the birth of imagination and as enduring as the need to communicate. म्हणजे गोष्टी सांगण्याच्या पद्धतीत बदल झाले असतील, पण गोष्टी ऐकण्याची तहान माणसांच्या कानामनात आज देखील आहेच. लिप्यांचे शोध लागले, मुद्रण यंत्रे निघाली, रंगभूमी, नभोवाणी, चित्रवाणी, चित्रपट अशी असंख्य माध्यमे उपलब्ध झाली, पण तहान शमले नाही. उलट ती अधिकाधिक प्रमाणात वाढतच आहे, अशीच वाढत राहणार आहे. गोष्ट, कहाणी, आख्यायिका, नाटक, नाटिका, कथा, काव्य, लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी हे सारे गोष्टींचेच प्रकार आहेत. पूर्वी कथा सांगितली जात होती, आज ती लिहिली जाते, मुद्रित केली जाते, रंगभूमीवर खेळली जाते व चित्रपटाच्या स्वरूपात चित्रित केली जाते. आपल्या मनातल्या कथा आपल्यासमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न म्हणून आज या कथाकथन सत्राची सुरुवात सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री व कथाकार सौ रेखा बैजल यांच्या मम्मी रोबो या कथेने करत आहोत. त्या अगोदर त्यांचा अल्पपरिचय. सौ रेखा बैजल MA मराठी, प्रकाशित साहित्य, कथासंग्रह, मानस, तपस्या, विज्ञान कथा, अंतरिक्षातील शेजारी, आदिम, स्पंदन, पक्षी जाय दिगंतरा, निसटते किनारे, अशब्द, स्वप्नस्थ, क्लोन, किडनॅपिंग, शिवार, दुष्काळ, ज्ञाता पलीकडले असे एकूण 15 कथासंग्रह प्रकाशित आहेत. कादंबरी, देवव्रत, अग्निपुष्प, युगावर्त, जलपर्व, प्रस्थान, मृत्यू जगलेला माणूस, अज्ञेय, तृप्ता, प्रकाशाची फुले, प्रलयंकार, महावस्त्र अशा 11 कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांना जैनेंद्र जैन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, कैलासवासी बासी मर्ढेकर पुरस्कार, कैलासवासी नरहर कुरुंदकर पुरस्कार, नाथ माधव पुरस्कार गोवा, कमलताई जामकर पुरस्कार, वीरबाम पुरस्कार, श्री आगाशे पुरस्कार, कैलासवासी दी बा मोकाशी पुरस्कार, महाराष्ट्र सिंचन सहयोग पुरस्कार, डॉक्टर ना देशपांडे पुरस्कार, कैलासवासी वसंत राशीनकर काव्य सन्मान इंदूर, भी ग रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आज आपण त्यांची मम्मी रोबो ही कथा ऐकणार आहोत. शेखर आणि मिनूची नेहमीप्रमाणेच ऑफिसमध्ये जायची धांदल सुरू होती आणि राजू नेहमीसारखाच पुरंगटून बसला होता. राजू, तू चल जेवायला आमच्यासोबत. आई, मला नाही जा, मला कंटाळा आलाय. बरं ठीक आहे, मी तिथे टेबलवर ठेवून देईन आणि नंतर भूक लागली की तू खाऊन घे. हां. मिनूनं राजूकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि आज राजूचा चेहरा खूप मलूल झाला आहे हे तिच्या लक्षात आलं. तिने ती घाईनं जवळ गेली आणि त्याच्या गळ्याशी हात लावला. अगं बाई शेखर, राजूचं अंग गरम झाले रे. आपल्याला सेक्टर A3 गार्ड ऑफिसला कळवायलाच हवं. हां. आणि तेवढ्यात त्यांच्या खोलीचा ध्वनिक्षेप बोलू लागला. सेक्टर A380, तुमची बाहेर पडायची वेळ झालेली आहे. तुम्हाला घ्यायला आलेलं वाहन तुमच्या सेक्टरच्या चेकपोस्टपाशी येऊन पोहोचलं आहे. हॅलो सेक्टर A3 गार्ड, काय कंप्लेंट? गार्ड, माझ्या मुलाला ताप आला आहे हो, तेव्हा मला रजा हवी आहे. मॅडम, तुम्हाला रजा का हवी आहे? कारण माझ्या मुलाला ताप आहे. तुम्ही डॉक्टर आहात? नाही. नर्स? त्याला माझी गरज आहे हो. असं तुम्हाला वाटतंय. त्याला गरज आहे डॉक्टरची, नर्सची आणि ट्रीटमेंटची. तुम्ही त्याला आजारी मुलांच्या बॅरेकमध्ये पाठवा, त्याची काळजी घेतली जाईल आणि तुम्ही मुलाला घेऊन लगेच निघा आणि कामावर जॉईन व्हा. पण गार्ड, द टॉक इज ओव्हर. समोरचा फोन डिस्कनेक्ट झाला. शेखर, मिनूला रडू फुटलं. कमॉन मिनू,
मी तुझं मन ओळखू शकतो. पण शेखर, माझ्या मुलाला आईचा आधार हवा आहे. माझ्या भावना कुणीच कसं समजून नाही घेत. हे बघ मीनू, तू भावना वगैरे असं काही रबिश बोलू नकोस. तू आता पटकन राजूला तयार कर आणि चल. मीनू आणि शेखर दिवसभर कामात गुंतले होते, पण तिचं मन मात्र राजूच्या विचारात गुंतलं होतं. काम संपलं. शेखर, चल राजूला आपण पिकअप करूया, चल. हॉस्पिटलमध्ये चिल्ड्रन्स बॅरेकमध्ये ते पोहोचले आणि राजू शांत झोपलेला होता. बाजूलाच पॅडवर सूचना लिहून ठेवल्या होत्या. सिटिझन्स, तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जाऊ शकता, तो आता बरा आहे. तेवढ्यात एक नर्स आली. सिस्टर, राजू बरा आहे ना? सिस्टरनं फारसं स्वारस्य नसल्यासारखं दाखवलं आणि हळूच ती ओठ हलतायत हे न कळेल असं ती बोलली. मॅडम, तुमच्या या गोड पुऱ्याला फक्त सर्दीताप झाला होता, तो बरा आहे. बट ही नीड्स कंपनी. तो एकटेपणामुळे गुदमरला आहे हो. आणि तुम्ही दुसऱ्या मुलासाठी परमिशन द्या. द चाइल्ड विल बी द बेस्ट कंपनी फॉर राजू. डॉक्टर बल्लाळ ना बेटा, ही विल हेल्प यू. आणि ते तिथे असतीलच. मीनानं आवेगानं राजूच्या गालावर ओठ टेकवली. नर्सनं काहीसं आसावून पाहिलं. यू आर लकी मॅडम, आम्हाला तर लग्नच अलाउड नाही. ओह, एक वेफल उद्गारता प्रेमळ नर्सकडे पाहून मीनूच्या उठून निघाला. फार वेळ एका बेडजवळ रेंगाळलं म्हणजे गाडला संशय. ती नर्स चटकन दुसऱ्या बेडकडे गेली. हॉस्पिटलच्या प्लॅनिंग सेक्शनमध्ये मीना आणि शेखर डॉक्टर बल्लाळांची वाट पाहत होते. राजूसाठी खेळणी आणली होती, टॉकेटिव्ह बुक्स आणली होती, पण राजू त्यात रमत नव्हता. मम्मी, मला दिवसभर खेळायला कोणीच नसतं गं, मला शाळेत तरी घाल ना. आणि हे बघ, शाळा पहिलीपासून आहे बेटा. तुला 12 वाजता चॅनलवर सगळे पिरियड्स होतात ना. पण मम्मी, शाळेत मुलं असतात, तिथे मुलांशी मी खेळेन, गप्पा मारेन. राजूला शाळा हवी होती. आताही मीना आणि शेखरनं आपली माहिती प्लॅनिंग डिपार्टमेंटला कळवली या संबंधीची मान्यता मागितली आणि त्याचा निर्णय आज डॉक्टर बल्लाळ कळवणार होते. हां बोला. डॉक्टर बल्लाळ आत येत त्यांना म्हणाले. डॉक्टर, आम्हाला दुसरं मूल, ओह सॉरी, A380, आम्हाला तुमची निराशा करावी लागते. डॉक्टरनं तुमची दुसऱ्या मुलांची मागणी नाकारली आहे. पण डॉक्टर, आय वॉन्ट अ चाइल्ड. मीनाच्या डोळ्यात पाणी आलं. प्लीज A380. ओह डॅम इट. त्यांच्या मुलीच्या वयाची स्त्री समोर रडत होती, पण ते तिची समजूतही काढू शकणार नव्हते. हे बघा, दुसरं मूल फक्त सायंटिस्ट, डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि उच्च पदस्थांसाठी आहे. अँड रिपोर्टप्रमाणे बोथ ऑफ यू आर ॲव्हरेज. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी मूल होणं शक्य नाही. पण डॉक्टर, एक व्यक्ती म्हणून माझी इच्छा. डॉक्टरांनी मायक्रोफोनच्या माउथपीसवर हात ठेवला. मॅडम, आपलं बोलणं रेकॉर्ड होतं आहे, तुम्ही भलतंसलतं बोलू नका. मीना स्पंदत गप्प राहिली. मिस्टर A380, तुमच्या पत्नीला दुसरं मूल हवं आहे. एक सजेस्ट करू, आमच्या डिपार्टमेंटमध्येच एक सायंटिस्ट आहे आणि त्या हुशार स्त्रीचं मूल आम्हाला हवं आहे. तर एका सायंटिस्टच्या शुक्राणूंच्या टेस्ट ट्यूबमध्ये आम्ही बीजसंयोग घडवून आणला आहे. पण ही सायंटिस्ट सतत संशोधन करते, त्यामुळे तिला गर्भाशयात ते मूल वाढवू शकणार नाही. पण तुमच्या दोघांची जर मान्यता असली तर तो काही आठवड्याचा गर्भ आपण तुमच्या पत्नीच्या गर्भाशयात वाढवू शकू. काय? कुणा दुसऱ्याचा गर्भ? अहो, ज्या लोकांना मूल नको आहे पण ज्यांचं मूल आम्हाला हवं आहे, अशा केसेस आम्ही आता या प्रकारे सर्रास सोडवतो. डॉक्टर, मीनानं उतावीपणे विचारलं, पण हे मूल आम्हाला वाढवायला संमती असेल ना? नाही मॅडम, हे मूल डिपार्टमेंट विशिष्ट संस्कारातच वाढवतं. ह्या मुलाला जन्म दिल्यानंतर तुमचा आणि त्या मुलाचा संपर्क पूर्णपणे संपेल. मीना हताश झाली. मग डॉक्टर, याचा अर्थच काय आहे? मला नको आहे असलं मूल. मग मी तुम्हाला एक सजेस्ट करू का? का डॉक्टर? सध्या नवीन रोबोटचं प्रोडक्शन सुरू झालं आहे. त्यांनी मम्मी रोबोट्स तयार केले आहेत. तर तुम्ही हा उपाय करून बघा. आणि मॅडम, एक लक्षात घ्या, हे सर्व नियम जे केले आहेत ना, ते आपल्याच भल्यासाठी. प्रचंड वाढलेली लोकसंख्या, त्यामुळे वाढलेल्या समस्या आणि त्यामुळे बर्थ कंट्रोल ह्यासाठीच या कडक नियमावली तयार झाल्या आहेत. त्यापेक्षा मानवापेक्षा शेवटी एक यंत्रमानव परवडतो, कारण तो खायला काही मागत नाही.
डॉक्टर, व्यक्तीचं असामान्यत्व सामान्यत्व ठरवण्याचा केवळ बुद्धी हाच एक निकष असतो का? असं असेल तर तुम्ही आम्हाला सामान्यांना जिवंतच का ठेवता? डॉक्टरांनी पुन्हा माउथपीसवर हात ठेवला. पोरी, शांत विचार कर. आपण एक फार वेगळ्या जगात राहतोय. या जगात बुद्धीखेरीज बाकीचे सर्व गुण नगण्य आहेत. आपलं जीवनच यांत्रिक झालेलं आहे. लेखक, कलावंत ह्या सगळ्या जाती आधी अस्तित्वात होत्या, पण आता ते सगळं संपले. आता उरले केवळ IQ प्रमाणे ग्रेड्स. सामान्य माणसंही समाजाला हवी असतात. समाज? डॉक्टर, समाज म्हणून राहिला आहे का कुठे अस्तित्वात? राष्ट्र म्हणजे एक मोठं मशीन. आम्ही त्यांचे नटबोल्ट्स होऊन उरलो. बदलेल, कदाचित ही स्थितीही बदलेल. खेर दुसरा कोणताही पर्याय नसल्यानं मम्मी रोबो घरात आणला गेला. राजू, हे बघ काय आणलं आहे तुझ्यासाठी. काय पप्पा? मम्मी रोबो म्हणजे? चल दाखवतो तुला. शेखरनं मम्मी रोबो राजूपुढे आणला. त्या यंत्राचा चौकोनी आकार, काठीसारखे हातपाय, गोल गोल डोळे. त्यानं मम्मीकडे पाहिलं. आपली मम्मी तर किती छान, आणि हा रोबो काय पण ध्यान असं. मम्मी, हे कसं बेडकासारखं दिसते. तू काय अशी आहेस का? राजू, तू जी कामं मम्मीला सांगतो ना, ती सगळी कामं तू रोबोला सांगायची. तू दुपारी दूध पितोस ना, मग हे रोबोचं बटन दाब आणि इथे इन्स्ट्रक्शन द्यायचे. आता तुला काय हवं आहे राजू, सांग त्या रोबोला. मला की नाही चॉकलेट हवं आहे. हां, आता चॉकलेटचा डबा कुठे याची माहिती त्याला फीड कर. राजूनं चॉकलेटच्या डबाची माहिती रोबोला सांगितली. माहिती मिळाल्याबरोबर रोबो निघाला आणि त्याच्या यांत्रिक हालचालीकडे राजू पाहत होता. मम्मी तर किती मजेशीर आहे गं. त्याला ते नाही म्हणायचं राजू, मम्मी रोबो म्हणायचं. कारण ते खास तुझ्यासाठी आणलं गेलं आहे ना, आणि तुझी काळजी घ्यायला. मम्मी रोबो. राजू ते शब्द ओठावर गोळवत म्हणाला. राजू, चॉकलेट घे. मम्मी रोबोनं एक सुरी किणकिणत्या आवाजात म्हटलं. मम्मी रोबो, मला पाणी हवं आहे. मम्मी रोबो परत वळाली. मम्मी रोबो स्वयंपाकघरात आपला कॅमेरा रोखून चालू लागली. तिनं पाण्याचा ग्लास भरून आणला. मम्मी रोबो, माझं दप्तर आण गं. मम्मी रोबो वळाली. अगं मम्मी, ते तुझ्यासारखी कंटाळत नाही बरं का. बघ कशी पटापट कामं करते ती. मीनूनं चमकून शेखरकडे पाहिलं. हे बघ राजू, तिला सारखी असली कामं नाही सांगायची, नाहीतर ती बिघडेल आणि तू अशी होशील. आपली कामं आपणच करायची. राजू, हे दप्तर घे. मम्मी ही कशी बोलते गं? त्यानं आश्चर्यानं विचारलं. पाहता पाहता 2-3 महिने गेले. नेहमीप्रमाणे संध्याकाळी घाईघाईनं मीनू आणि शेखर घरी आले. मीनूनं अधीरपणे बेल वाजवली. नेहमीसारखं एका बेलमध्ये दार उघडलं गेलं नाही. राजू, दार उघडायला उशीर? ती राजूच्या आनंदानं लुकलुकणाऱ्या डोळ्याकडे पाहत राहिली. राजू, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. मम्मी, थांब ना गं, मी खेळतोय. अगं, कुणाबरोबर खेळतोयस तू? मम्मी रोबो बरोबर. मम्मी रोबो बरोबर? राजू बॉल खेळत होता. तो बॉल कुठेतरी फेकत होता आणि रोबो त्याच्या सूचनेप्रमाणे जाऊन तो बॉल तिच्याकडे फेकत होती. काही वेळ मीनू कौतुकानं त्याच्याकडे पाहत राहिली. शिंडली भागली मीनूही आता सोफ्यावर विसावली. राजू, चला आता अभ्यास करायचा. हां, मीनूनं राजूला हाक मारली. येतो हां. मम्मी, एक छान आयडिया आहे गं. हा मम्मी रोबो माझा अभ्यास नाही का घेऊ शकणार? अरे वा राजू, तू तर हुशार आहेस. शेखर मनापासून म्हणाला. बघूया, आपण त्याला सगळी माहिती आणि सगळे प्रश्न फीड करावे लागतील. बघा ना डॅडी, तिला अभ्यास घेतो येतो का? ती न मारता माझा अभ्यास घेईल. डॅडी, आपण हिचं नाव बदलूयात. हे मम्मी रोबो नको. मग कोणतं नाव हवं बेटा? ते जुनं पूर्वी काय म्हणायची पहा बरं. आई. हां, आईच म्हणेन मी तिला. तुला जे हवं ते म्हण. राजू आता छानच मूडमध्ये आला. रात्र होत आलेली. ऑफिसमधून आल्यावर मी थोडीशी विसावली. राजू, तिनं न राहून हाक मारली. काय मम्मी? ये ना रे राजा. तिनं आपले हात पुढे केले. राजूला कुशीत घेतलं. माझं खोकरू, माझं बाळ, ती त्याच्या ओठाचा, गालांचा, कपाळाचा पापा घेत म्हणाली. राजू तिच्या मिठीत गुदभरला. काहीसा बावरला. मम्मीचा हा असा आवेग त्याच्यासाठी नवीन होता. संकोचून त्यानं अंग चोरून घेतलं. असं काय बघतोस रे? त्याच्या गोंधळांनी तिला हसू आलं. बस ना रे जवळ. पण राजू चुळबुळत उभा. तुला एक गोष्ट सांगू राजू? त्यानं होकारार्थी मान हलवली.
ती गोष्ट सांगू लागली. आपल्याच नादात गोष्ट पुढे गेली आणि राजूच्या चेहऱ्याकडे पाहून ती थोडीशी थांबली. राजू, तू असं का बघतोयस? मम्मी, तू अशी कशी बोलतेस? नेहमी तर मी अशीच बोलते रे, मला नाही तुझं बोलणं आवडत. तिचा गोष्ट सांगायचा मूडच गेला. रात्री झोपताना न राहून शेखरला ती म्हणाली, शेखर, या 2-3 महिन्यात राजूच्या वागण्यात खूप फरक पडला रे. अगं मीनू, मला तर तो नेहमीसारखाच वाटतोय. नाही शेखर, माझ्यातल्या आईला त्याच्यात झालेला फरक जाणवतोय. मी जवळ घेतलं की तो कसा नुसा चेहरा करतो, जसा पालीचा स्पर्श व्हावा ना तसं. आणि मी बोलते ना तेव्हा तो विचित्रासारखा माझ्याकडे बघतो. आणि मुख्य म्हणजे शेखर, त्याला माझी गरजच नाही वाटत आहे रे. नेहमी माझ्या गळ्यात पडणारा राजू माझं प्रेम विसरला आहे. मला त्याला दाखवायचं आहे डॉक्टर. त्याच्यात या मानसिक बदलाचं जे कारण आहे ते मला कळायलाच हवं. उद्या मी सेक्टर गार्डची परवानगी घेईन आणि डॉक्टर बल्लाळांना बोलवेन. डॉक्टर, हे असं आहे, राजू आजकाल असाच तुटक वागतो. पाहिलं ना, त्याला मी कधीची हाक मारते पण त्याचं माझ्याकडे लक्षच नाही आहे. मिसेस सरपोतदार, हे काही दिवसात तुमची बदलली का? रागवणं किंवा अलिप्तता? अजिबात नाही हो. उलट मी आणि शेखर आलो की त्याला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो. बरं, राजीववर एखादा आघात? अहो नाही, असं काहीच घडलं नाही की ज्यानं राजीव डिस्टर्ब होईल. तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर घरात कोण कोण असतं? डॉक्टर, तुम्हाला माहितीच आहे ना, या लहान मुलांना एकटं ठेवावं लागतं. हां, एक मात्र विसरले. तुम्ही सांगितलं ना त्याप्रमाणे त्याच्यासाठी आम्ही एक मम्मी रोबो आणला आहे. काय? मम्मी रोबो आणला आहे? तो मम्मी रोबो बघूया बरं. हो, आणते. राजूजवळच असेल तो. अहो, 1 मिनिट सोडत नाही राजू त्याला. मीनू राजूच्या रूममध्ये डोकावली आणि पुन्हा येऊन हसत डॉक्टरांना आणि शेखरला म्हणाली, पाहिलं? अहो, त्या रोबोला कुशीत घेऊन झोपला होता. मिसेस सरपोतदार, राजूला उठवू नका, त्या रोबोला आणा. मला वाटतं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा रोबो देईल. काय? हा रोबो? हो, आय एम डॅम शुअर. मीनू रोबोसोबत बाहेर आली. मीनूनं इन्फॉर्मेशनचं बटन दाबलं. रोबो, तू डॉक्टरांशी बोलतोस? मी डॉक्टरांशी बोलते आहे. रोबोनं तिच्या सूचनेप्रमाणे पुनरुच्चार केला. आणि हे बटन कसलं आहे? डॉक्टर, हे ना फीडिंगचं बटन आहे. इंटरेस्टिंग. हे बटन ऑन करा. शेखरनं फीडरचं बटन ऑन केलं आणि रोबो आपल्या एकसुरी आवाजात बोलू लागला, राजू बेटा, आता उठायचं ना. माझा सोन्या, तो एक पप्पी दे आणि पटकन अंघोळ कर. मी बाथरूम बाहेर तुझी वाट पाहते. मध्ये काही मिनिटाची शांतता. राजू, हां, घाबरायचं नाही. घरात तू एकटा असला म्हणून काय झालं? मी आहे तुझ्यासोबत. आई बाबा ऑफिसात गेलेत. फक्त दार उघडायचं नाही. बंद दारातून कोण येईल? किती छान दिवस असतो बघ. दिवसा कोणीही त्रास देत नाही. राक्षस नाही, भूत नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. पुन्हा मध्ये शांतता. राजू, पुढल्या वर्षी तू शाळेत जाशील. तिथे तुला खूप मित्रमैत्रिणी असतील. शाळेत खूप गोष्टी ऐकायला मिळतील. फक्त काही महिन्यांची शाळा, मग राजूची मज्जा. राजू, आई पप्पांवर रागवायचं नाही. ते थकून येतात ऑफिसातून. जास्त हट्ट करायचा नाही. राजू, झोप आली ना, ये माझ्याजवळ झोप. माझं गुणी बाळते. आता मी तुला गोष्ट सांगते. हां, एक होता राजा, एक होती राणी. रोबोनं गोष्ट सांगायला सुरुवात केली. मीनू आणि शेखर अवाक होऊन ऐकत राहिले. रोबो नाही, तो राजूच बोलत होता. इवलाचा राजू रोज एवढ्या एकटेपणाला सामोरा जात होता. मीनूचं मन भरून आलं. तिची अवस्था डॉक्टरने ओळखली. टेक इट इझी मिसेस सरपोतदार. आपल्या सर्वांवरती, मुलांवरती लादलेलं हे काळाचं देणं आहे. हे एकटेपण आहे. आता आपण एवढे पुढे गेलो आहेत की मागे परत नाही आपल्या हातीने. राजूला त्याच्या वयाच्या इतर मुलांनाही भावंडांची, आईच्या वडिलांची, सहवासाची गरज असते. पण हा सहवास दिला त्या मम्मी रोबोनं. राजू रोबोवरती प्रेम करायला लागला आहे. सतत जवळ असणार तो रोबो त्याला तुमच्यापेक्षा जवळचा वाटू लागतो आहे. होय, तुमच्यापेक्षा जवळचा. त्याला त्या रोबोच्या कठीण धातूच्या स्पर्शाची सवय झाली, म्हणून त्याला तुमचा स्पर्श विचित्र वाटतोय. रोबोच्या एकसुरी बोलण्याची सवय झाली, म्हणून त्याला तुमच्या स्वरातलं चढ उताराचं बोलणं कृत्रिम वाटतंय.
राजू आणि रोबोचा भावनिक बंध निर्माण झाला आहे. सतत रोबोला जवळ घेऊन तो भावनिक आधार शोधू लागला आहे. आणि मिसेस सरपोतदार, खरा धोका इथे आहे. मिसेस सरपोतदार, खरा धोका इथे आहे. आमच्यावर हे यांत्रिक जीवन लादलं गेलं आहे, पण आमच्या मनात त्या त्या यांत्रिक जीवनाविषयी चीड आहे. पण हा राजू, ही पिढी या रोबोवर आता प्रेम करायला लागली हो, जिवंत माणसापेक्षा अधिक प्रेम. आणि असं झालं तर उरलं सुरलं माणूस पण ही माणसाला हरवावं लागेल. फार भयानक आहे ती अवस्था. बोलता बोलता डॉक्टरांनी आपलं बोट नकळत रोबोच्या पट्टावर दाबलं आणि रोबो बोलू लागला. राजू, माझ्या बाळा, तू मला फार आवडतोस. माझं गुणाचं बाळ ते, ये माझ्या कुशीत झोप. हतबुद्ध होऊन ते तिघही त्या रोबोचं बोलणं ऐकत होते. धन्यवाद.